चैम्बूर के खारदेव नगर एकता नगर में झोपड़ा एक और झुका। रहवासियों में डर का माहौल। लोगों की मदद को पहुंचे पूर्व नगर सेवक अनिल पाटनकर बोले, यहां रिडेवलपमेंट की है जरूरत। शुक्रवार शाम को मुंबई चैम्बूर के खारदेव नगर एकता नगर इलाके में एक झोपड़ा गिरते गिरते बचा। बगल के घर की वजह से वो ढहा नहीं बल्कि एक और झुक गया, जिससे बड़ा हादसा टल गया। लेकिन इस हादसे से इलाके में डर का माहौल छा गया है। इस हादसे की खबर मिलते ही पूर्व नगर सेवक अनिल पाटनकर तुरंत यहां लोगों की मदद को पहुंचे। उन्होंने कहा कि इस इलाके के रीडेवलपमेंट की जरूरत है, जिसे लेकर वो प्रशासन से बात करेंगे। मी आता अर्धा तासापूर्वी मी कामावरून आता आलो. ते आता फक्त मिसेस आणि 2 मुलांना माहिती. त्याने मला कॉल केला म्हणून मी गॅलरी आपली क्रॉस होऊन तर अडकलेली आहे. ते म्हणजे एखादा गाड्याची पण भीती आहे. रात्रीची एखादा जाताना कोणी एखादा रस्त्याने एवढंच बाकी कुणाला लागू नाही. एकतानगर संघ सोसायटी लाईन नंबर 3 खोली नंबर 1 संजय स्फूर्तीच्या मागे संतोष पांडुरंग जाधव. आता काय करणार तुम्ही? आता पोलीस वगैरे आले, पाहिजे काय जे काय बोलतील त्यांच्यावरती काय मागणी करणार आहात तुम्ही? आता मागणी म्हणजे काय आता तर म्हणजे सोसायटी जरा भरपूर वर्ष म्हणजे जुनी होत चालले आणि लोकांचे घर 30-30 वर्ष झाले घर बांधून. ते आता हे असे हे काय जुने अंगलाचे पाडा झालेले, त्याची दाद फिर्यादी घ्यायला पाहिजे. भाषण करता नाही काय साहेबांच्या आपला एक उपकार होतील जे काय लेटर ही घरे जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी त्यांनी बांधलेली आहे. तर पूर्वी एक विकासक होता, नंतर तो बाहेर गेल्यानंतर परत दुसरा विकासक आला. आताची परिस्थिती अशी आहे की आता आनंदनगर एकता कोऑपरेटिव्ह इथे आम्रपाली सोसायटीचं आणि एक लिटिगेशन आहे. आणि आता एकता आणि आनंदनगर हा दोन्ही पण विषय मागच्या गेल्या वर्षीमध्ये बीएमसीने तो हँडओव्हर बीएमसीला केलेला आहे. आता बीएमसी वर्ष झाले कॉन्ट्रॅक्टर बीएमसी बिल्डर देणार आहे, पण त्यांची पॉलिसीच अजून काय इम्प्ली होत नाही. आता उद्या महापौर बसल्यानंतर आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून तिकडे जॉईंट बैठक विचार केला जाईल. तत्पूर्वी मी एवढं आता ठामपणे सांगेन की आता सध्या जिथे जिथे घरांची नुकसानी होते तर आम्ही स्वतः तिथे पोहोचतोय. आम्ही पोहोचतो सुद्धा आहे. मी एक नगरसेवक निधी नसला तरी मी एक वैयक्तिक माझ्या पद्धतीने मी प्रत्येकाला जी काय मदत करतो तसं मी सकाळी इथे एक टीम पाठवून हे जे निघालेलं बांधकाम जे आहे, कारण काय फक्त गॅलरीत तिथं डॅमेज झालेली आहे. बाकीचं घर मला तरी सुरक्षित दिसते, कारण त्याला खाली सपोर्ट नाही येत आहे. मी सांगतोय काय की विकास होणार म्हणून लोक थांबली होती. आता अशी परिस्थिती झाली की ज्या आम्ही धड एकता सोसायटी धड नाही विकासकाची राहिले नाही बीएमसीच्या अखत्यारीत गेले. आज वर्ष झालं ते पॉलिसी आणतायत. 26 मध्ये टेंडर सिस्टीम करून 25 ते 26 बिल्डर लागू केलेले, पण त्याच्यानंतर आज वर्ष जवळजवळ जास्त झालं की कोणताही निर्णय होत नाहीये. महापालिकेला या बाबतीत आम्ही विचारायचं काम करू की नक्की काय चाललंय. महापालिकेच्या कमिशनर बरोबर मान्य खासदारांना घेऊन एक बैठक लावून ह्याच्यापासून लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. कारण आता इथे महापालिकेच्या अखत्यारीतली जागा असल्यामुळे हा निर्णय महापालिकेकडे गेलेला आहे. तो लवकरात लवकर निर्णय घ्यायला त्यांना भाग पाडायला, कारण आता असं झालंय की पावसाळा नाहीये. पावसाळा नसताना जर ही जर परिस्थिती येतो पावसाळ्यात तर आणखीन परिस्थिती खराब हाताच्या बाहेर जाते. मागच्या पावसाळ्यात सुद्धा एकताच्या समोरच्या सोसायटीतले घरं जी आहेत ती रिपेअर करायला आपण घेतली होती. आता तिथल्या सुद्धा लोकांनी मला सांगितलं की जी काय डॅमेज आहे ती त्या विकासकाला सांगून त्याची डागडुजी करायला लावा किंवा त्यांना भाडं देऊन खाली तरी करा. त्या 2 पैकी एक मुद्दा आपण उद्या घेऊ. पण एकताची परिस्थिती तशी नाही. एकताची महानगरपालिकेला आताची धरूनच त्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यायला लागेल. आणि उद्या महापौर बसताच आपण तिथे पहिल्या बैठक एकतासाठीच लागल्या जातील आणि आपण त्यांच्यासाठी सुद्धा निर्णय घ्यायचा, लवकरात लवकर निर्णय घ्यायचा.